राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारू विरुद्ध राबविलेल्या मोहिमेत 6 कोटींचा मुद्देमाल जप्त केला। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष 2023-24 करिता शासनाकडून 166 कोटी 32 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले। 31 मार्च अखेर विभागाकडून 189 कोटी 60 लाखांचा महसूल शासन जमा झाला असून 114% उद्दिष्ट पूर्तता केली। वर्षभरात अवैध दारू विरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले। राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण 2067 गुन्हे दाखल केले असून 1702 आरोपींना अटक केली आहे। या कालावधीत विभागाने 66,822 लिटर हातभट्टी दारू, 2,971 लिटर देशी दारू, 1,043 लिटर विदेशी दारू, 2,970 लिटर परराज्यातील दारू, 533 लिटर बियर, 12,456 लिटर ताडी व 12,07,749 लिटर गुळ मिश्रित रसायन व 215 वाहने असा एकूण 6 कोटी 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय। सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे 668, हातभट्टी दारू विक्रीचे 418 व हातभट्टी दारू वाहतुकीचे 134 गुन्हे नोंदविले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 16 मार्च ते 4 मार्च या कालावधीत एकूण 114 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यात 33,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष 2023-24 करता 166 कोटी 32 लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं। त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 189 कोटी 60 लाखचा महसूल शासन जमा केलेला आहे। या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता 114% झाले असून याकरिता विभागाने वेळोवेळी अवैध दारू, हातभट्टी दारू, धाबे इत्यादींवर कारवाई केल्यामुळे विभागाला महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले आहे। तसेच या विभागाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण 2067 गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास 6 कोटी 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आज सकाळी बार्शी तालुक्यातील भातंबडी तांडा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता त्या ठिकाणी 19,000 लिटर गुळ मिश्रित रसायन व 500 लिटर हातभट्टी दारू असा साठा जप्त करण्यात आले असून या कारवाईत एकूण 4 गुन्हे नोंदवण्यात आले असून 8 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई उपअधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नंदकुमार जाधव व दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात एकूण 6 पथके नेमण्यात आली असून या व्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्र कृती दल नेमण्यात आलेले आहे। यात निरीक्षक, 2 दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान व जवानी वाहन चालक असा स्टाफ समाविष्ट असून या पथकांकडून रात्रंदिवस कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध दारू, हातभट्टी दारू, धाबे इत्यादीची तपासणी करण्यात येत आहे। तसेच या व्यतिरिक्त मरवडे तालुका मंगळवेढा व वाघदरी तालुका अक्कलकोट या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे।